तर आजच्या व्हिडिओत त्या लोकांसाठी की ज्या मुलीला जी मुलं मुलीला दिसण्यावरून रिजेक्ट करतात किंवा ऑदर रिझन म्हणून रिजेक्ट करतात. पहिली गोष्ट ना, कुठली मुलगी समोरून कधीच बोलत नाही की मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आणि कुठली मुलगी जर तुम्हाला बोलते की मी तुझ्यावर खूप प्रेम करते, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय, मला तुझ्यावर खूप प्रेम आहे, तर त्या मुली इतकं खरं प्रेम तुझ्यावर कुठलीच मुलगी करू शकत नाही. जर त्या व्यक्तीला तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड सर्व A to Z सर्व गोष्टी माहीत असून ती स्वतः पुढे येऊन बोलते की आय लव्ह यू यार, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, माझ्याकडे तुझ्याबद्दल फिलिंग आहे, त्या मुली इतकं प्रेम तुमच्या जगात कोणीच करू शकणार नाही. कार्ड बांधून ठेवा ही गोष्ट. पण तुम्ही काय करता की ती पोरगी काळी आहे दिसायला, सावळी आहे दिसायला किंवा ती ऑदर रिझन देऊन ना त्या पोरीला रिजेक्ट करता. बोलतात माझ्या मनात तुझ्याबद्दल फिलिंग्स नाहीये, फिलिंग असून पण बोलतात की माझ्या मनात तुझ्याबद्दल फिलिंग नाही, कारण त्यांना त्यांचं फक्त दिसणं खटकत असतं फक्त. आणि इथं तुम्ही खूप मोठी चुकी करताय. जिथं तुम्हाला तिचं दिसणं किंवा ऑदर एक्सक्यूज रिझन दिसताना, तिथे दुसऱ्या मुलाला तिचं दिसणं तिचं एक्सक्यूज नाही दिसत. जिथं तुम्ही तिला रिजेक्ट करताना तिथे दुसरी मुलं तिच्यासाठी तिला सर्व खोपे भेटायला तयार असतात. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना अशी चुकी करू नका. ती मुलगी तुमच्या आयुष्यात प्रेम, खुशी, हॅपीनेस द्यायला ती तुमच्याकडे आली आहे. ती तुम्हाला हॅपची मुलगी बोलली ना मी समोर आय लव्ह यू यार, त्या मुलीत प्रेम कोण नाही करू शकत. आणि जर तुम्ही इतका भाव खाताय ना की मी दिसायला एवढा स्मार्ट आहे, सुंदर आहे, तर मलाही तशीच मुलगी भेटली पाहिजे, तर त्याच्यासाठी सांगते की तुम्ही जेव्हा अरेंज मॅरेज करणार ना, तेव्हा तुम्हाला समजेल की अरेंज मॅरेजमध्ये पहिले ना मुलीचा बाप विचारणार की मुलगा किती कमवतो, तुझ्याकडे सेव्हिंग काय, तुझं बँक बॅलन्स काय आहे. पण आणि इथेच एक मुलगी बोलते समोरून की आय लव्ह यू यार, मला फक्त तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझं फॅमिली बॅकग्राऊंड कसंही असू दे किंवा फायनान्शियल कंडिशन कशी नसू दे, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे, आपण दोघं मिळून आयुष्यामध्ये काहीतरी करू, आपण आपली स्वप्न बघू. तर त्या मुलीचं प्रेम ना लाईफमध्ये कोणी करू शकणार, कोणीच नाही करणार. तर तिला फक्त दिसण्यावरून किंवा ऑदर एक्सक्युजेस देऊन रिजेक्ट नका करूया. तुम्ही खूप मोठी चुकी करताय. तुम्ही रिजेक्ट करून तुम्ही तुमच्या हाताने स्वतःचं नुकसान करताय. तुम्हाला असं वाटेल असतं मला पुढे जाऊन खूप छान सुंदर मुलगी भेटेल, असं नाही. पुढे जाऊन ऑप्शन्स खूप कमी होतात लाईफमध्ये. तुम्ही भेटला तर नशिबाने चांगलं, नाही तर नाही. आज ज्या लोकांची लग्न झाली आहेत ना, ज्या लोकांचे लग्न होऊन डिवॉर्स झालेत ना, त्या लोकांना जाऊन विचारा, खरंच विचारात, मग तुम्हाला ना रियालिटी समजेल. आपल्या ताटामध्ये जे असतं ना, आपण ना त्याला लाच मारतो पण आणि दुसऱ्याच गोष्टीच्या मागे धावत असतो. ही आहे ना आजची रियालिटी. आज तुम्ही बघा ज्या मुलांचे डिवॉर्स झालेत ना, त्यांना जाऊन विचारा त्यांची लाईफची काय सिच्युएशन आहे. इथं तर तुम्हाला स्वतःहून बोलते, तर त्या मुलीचं प्रेम किती खरं असणार. मुलगी नाही बोलते आणि मी स्वतःहून प्रेम करते, त्या मुलीला तुमचं सगळं A to Z फॅमिली बॅकग्राऊंड माहीत असून ती मुलगी बोलते मी तुझ्यावर प्रेम करते, आपण दोघं मिळून आयुष्यात पुढे जाऊ. तर त्या मुलीला सल्यूट आहे बाई. ती मुलीशिवाय का प्रेम तुमच्यावर कोणच करू शकणार नाही. त्यामुळे त्या मुलीला रिजेक्ट करू नका. दुसरी मुलगा बसलीच आहे तिला सराकोपर ठेवण्यासाठी, त्यामुळे अशी चुकी करू नका आयुष्यामध्ये. जरा या प्रेझेंटमध्ये, या जरा दुनियामध्ये काय चाललं